तर गाईज तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे कोकण प्रेमी ऋषी. आणि आज महाशिवरात्री आहे. तुम्हाला महाशिवरात्रीच्या पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या देवल्यात यात्रा आहे खडकेश्वराची, ती पण आपण कवर करणार आहोत. म्हणजे आपण आता तिकडं पण जाणार आहोत. आणि नंतर मग आता पहिला आपण जाऊया आमच्या चापनाच्या मंदिराकडे. तिकडं आपण महादेवाचं दर्शन घेऊया आणि मग पुढं रवनाथाच्या मंदिराकडे जाऊया आणि तिथून मग आपण खडकेश्वराच्या मंदिराकडे जाऊया. तर आपण आता हा आपला ब्लॉग चालू करूया. छोटासा ब्लॉग आहे, तर आपण आता हा चालू करूया. चला तर मग. तर काय आम्ही आता चाललोय चापनाच्या मंदिराकडे. आणि हा माझा बारका भाऊ, त्याला गाडी दिली चालवायला. आणि आता आपण जाऊ चापनाच्या मंदिराकडे आणि दर्शन घेऊ. त्याला मग तुम्हाला दाखवतो रस्ता मी चापनाचा. तुका रस्ता माहिती आहे ना? मित्रांनो, आपण फायनली पोहोचलेलो आहोत आपल्या चापनाच्या मंदिराकडे. बघता तुम्ही माझ्या पाठी बघू शकता चापनाचं मंदिर. आणि आता आपण जाऊया, एंट्री करूया चापनाच्या मंदिराकडे. हे बघा, बघू शकता तुम्ही डोंगर हस्तेने, म्हणजे डोंगराच्या मधीच आहे. हे बघा पाठी इकडं डोंगर आहे. आणि हा माझा भाव, ह्याचं पण चॅनल आहे, ह्याला पण सबस्क्राईब करा. मी कमेंट करतो खाली चॅनलचं नाव. आणि हे बघा हे मंदिर. आपण आता जाऊ चला मंदिराच्या आतमध्येकडे. असं काय एंट्री आहे. तुम्ही करायला पाहिजे. आमचा चापनाथ. तर मित्रांनो, आमची पूजा झाली. आणि हे बघा चापनाथ आमचा. तर खाली मस्त धबधब्याचा आवाज येतोय, ते तुम्हाला दाखवतो. आणि मग आपण जाऊ दुसऱ्या लोकेशनवर. तर चला, तर आता आपण जाऊ धबधब्याकडे. मित्रांनो, आता आम्ही चाललोय खाली धबधब्याकडे. तुम्हाला दाखवायला धबधबा दाखवतो. जाऊ चला मग. मला मी दोन धबधबा दाखवणार आहे. एक चापनाथाचा आणि एक तिकडून दुसरा एक धबधबा आहे, त्याचं नाव नाही माहित मला, तर तो पण दाखवणार आहे. चला मग तुम्हाला दाखवतो मी. फायनली आम्ही दोघं आलेलो धबधब्याकडे. तुम्हाला दाखवतो मी धबधबा. मला जास्त जाता येत नाही. बघा करू कुठं जावले नाही, बस झालं एवढा. मित्रांनो, आपण फायनली धबधबा बघितला. आता आपण जाऊया चापनाच्या धबधब्याकडे, कारण का हा जरा लांब आहे म्हणून मी ह्या धबधबा पहिला बघायला आलो. आता आपण मेन धबधबा बघायला जाऊ चापनाथाचा. चला मग. मित्रांनो, आपण तो दुसरा धबधबा बघितला आणि आता पहिला धबधबा हा आहे आमचा चापनाथाचा धबधबा. हा बघा, आता याला पाणी नाही आहे. पावसाला तुला लय पाणी असतं याला. हे बघा इथून असं असं खाली गेलाय. आणि आता तुम्हाला तो दाखवला धबधबा तो तिकडून असा आलाय. आणि ह्याच पर्याय मिळून ते तिकडे जात आहे. हे बघा, हे तो बघा, तो तिथं काय करतोय मी माझा भाव. आणि हा धबधबा आहे. तर मित्रांनो, कसा वाटला धबधबा, दोन्ही पण धबधबे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आता आपण जाऊया रवनाथाच्या मंदिराकडे. तर चला तर मग. तर काय आपण आता जात आहोत रवनाथाच्या मंदिराकडे.
आणि बघा हा रस्ता, आणि मी गाडी चालवतोय मी. भावाला केलाय व्हिडिओ शूट करायसाठी. चला आता आपण पोहोचलो, आता 5 मिनिटात पोहोचलो आपण रवनाथ मंदिराकडे. तर काय आपण फायनली पोहोचलेलो आहोत रवनाथ मंदिराकडे. तुम्हाला दाखवतो, हे बघा हे बोल्ट आहे ते. इथून आतमध्ये जायचं, काम चालू आहे, रस्ता बंद आहे. रस्ता किती बंद असेल, ठेव. फायनली आपण पोहोचलेलो आहोत, रस्ता बनतोय रवनाथाच्या इकडं. बोललं होतं की रस्ता काम चालू आहे. आता आपण बघूया जाऊन किती काम चालू आहे ते. बघू आपल्याला दर्शन भेटतंय का. मंदिराकडे हे बघा, आता तुम्हाला दाखवू येईल मंदिर. बघा फायनली आलं मंदिर. बघा हे मंदिर आहे रवनाथ मंदिराचा. मित्रांनो इथून चालू मंदिर, हे बघा हे मंदिराचा गेट आहे. आणि आता आपण जाऊ आतमध्ये मंदिराच्या. तर आता मग हे बघा श्री रवनाथ मंदिर, रवनाथ. हे बघा इथून आतमध्ये घंटी वाजवू. असं मंदिराचा गाभारा. आणि आपले महादेव असं मंदिर आहे. आपलं दुसरं पण लोकेशनचं दर्शन झालेलं आहे, श्री रवनाथ मंदिराचं. आणि आता आपण जाऊया मेन आपल्या खडकेश्वर मंदिराकडे, देवल्यातल्या तिकडाच यात्रा आहे. तर त्यालाच आपण रवनाथाच्या मंदिराकडून आलो दर्शन घेऊन. आणि आता आपण जात आहोत देवल्यातल्या खडकेश्वराच्या मंदिरात. तर चला मग जाऊ. तर खडकेश्वराच्या मंदिराकडे जातोय. देवल्यात खडकेश्वराच्या मंदिरात पाया पडू, दर्शन घेऊ आणि बघू, व्हिडिओ काढू. चला पण असतं की गुरुवांची ओळख आहे देवाशी. आम्ही ठीक आहे, आता तुम्हाला अगरबत्ती बाहेर लावली अगरबत्ती बाहेर.
तर मित्रांनो, आता मी देवल्यात गेलो होतो. देवल्यात आता खडकेश्वराचं दर्शन करून आता मी चाललोय घरी, आणि मी आणि माझा भाव. आणि आता आपण डायरेक्ट आता रात्री भेटूया, कारण का आता काय जास्त पब्लिक नाही. रात्री यात्रा आहे त्याची, तर आपण रात्री भेटूया. चला मग आता आपण रात्री भेटू. Hey! Hey, Rishi! Rishi!